बीड जिले के गेवराई तालुका स्थित चोपड़ाची वाड़ी गांव में शाम के समय करीब 30 लोगों की भीड़ ने लाठी डंडों के साथ 4 घरों पर हमला कर दिया। हमलावरों ने घरों में तोड़फोड़ की और महिलाओं के साथ मारपीट की। इस हमले में 3 महिलाएं गंभीर रूप से घायल हुई है, जिनका इलाज बीड़ जिला अस्पताल में जारी है। तलवाड़ा पुलिस थाने में 30 आरोपियों के खिलाफ छेड़छाड़ और एट्रोसिटी एक्ट के तहत मामला दर्ज किया गया है। बताया जा रहा है कि गायरान जमीन पर भेड़ों को लेकर विवाद शुरू हुआ, जो देखते ही देखते हिंसा में बदल गया। आरोपी पक्ष ने पुलिस को ज्ञापन देकर कार्रवाई की मांग की है। गांव में तनावपूर्ण माहौल बना हुआ है। काय झालं की संत जगद्गुरू बाळूमामा यांच्या पालखी क्रमांक 3 ह्या चोपड्याच्या वाडी या ठिकाणी आले असता जे समोरचे जे गुन्हा दाखल करणारे व्यक्ती आहेत त्यांनी आमच्याच म्हणजे ज्या भागामध्ये चोपड्याच्या वाडी या गावामध्ये एक शासनाचं गायरान अतिक्रमण करून तिथं राहत असताना की ज्या मेंढ्या तिथं आल्या म्हणून त्यांनी त्या मेंढ्या मागच्या जे लोक आहेत त्यांना हाणमार केली, त्यांच्या 2 मेंढ्या मारल्या आणि मारून त्यांच्यावरच अन्याय केला आहे आणि आज त्यांनीच फिर्याद दिलेली आहे। आमची अशी मागणी आहे त्या निवेदनामध्ये की आम्ही त्यांना म्हणलं हे ते मेंढ्या नेण्याच्या उद्देशाने आलते आणि जे बाळूमामाचे भक्त होते त्यांना म्हणले बाबा हे देवाच्या मेंढ्याचा हा मालक कुणीच नाही, कारण हा एक सगळा जो भक्तगण आहे तिथं ते मेंढ्या राखायला होता। ह्या 2-4 मेंढ्या घेऊन जे चालले असता लोकांनी त्यांना अडवलं म्हणूनच त्यांनीच हाणमार चालू केली आणि 2 मेंढ्या त्यांनी जीवाशी मारल्या। आता आमची मागणी पोलिसाला आहे त्यांच्यावर एक तर दरोडेखोराचा गुन्हा दाखल करा, जे आज खोटी जी अट्रॉसिटी केली आहे ती त्वरित माघारी घ्यावा, नसता बाळूमामाचे भक्त लोकशाही मार्गाने महाराष्ट्रावर आंदोलन करतील।